राज्यामधील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय आणि वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूया। नमस्कार माऊली, मी कोमल शेटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात। चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया आणि आपली आरोग्याची वारी सुरू करूया। आरोग्य सेवेचे बूथ दिसले तर त्याचा तुम्ही काही वापर केलात का? नक्कीच ताई, आता आम्ही नेहमी चालतोय जगन्यंत्या पांडुरंग परमात्म्या भजनामध्ये आम्ही तल्लीन असतो, पण जेव्हा 20व्याला बघतोय सूचना असतात तंबाखूचे परिणाम हे जीवनासाठी हानिकारक असतात, बिडी पिणं शरीरासाठी चांगलं नाही, दारू पिणं, कारण तर या वारीमध्ये असा वारकरी कोणी येतच नाही व्यसन करणारा, आणि जो व्यसन करतो तो वारकरीच असू शकत नाही। ते अतिशय आरोग्याच्या बाबतीत फायदेशीर ठरतात असं मला वाटतं ताई। लसीकरणामुळे काय होतं? लसीकरण केल्यामुळे त्या व्यक्तीचा जो त्याला म्हणता येईल कुष्ठरोग आहे किंवा एखादे आजार आहे किंवा एखादी त्याला अपंगत्व येणार आहे, ते फ्युचरमध्ये 5 वर्ष म्हणा त्याचा लसीकरणाचा फायदा असतो की ते आयुष्यभर त्याला तो होत नाही। आता मी आणखी एक प्रश्न विचारेन, जन्मावेळी कोणती लस दिली जाते? BCG। एकदम करेक्ट, एकदम करेक्ट। लसीकरण कुठे मोफत मिळते? सरकारी दवाखाना। एकदम करेक्ट। तर आमच्या सगळ्यांकडून, सगळ्या टीमकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून तुमचा एक छोटासा सत्कार मला करायचा आहे। बोला रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वर महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव। तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून, महाराष्ट्र शासनाकडून आणि सगळ्या टीमकडून पुढच्या वारीसाठी खूप शुभेच्छा, आणि तुम्ही सांभाळून जा, सगळे आरोग्याची काळजी घेऊन जा आणि तुमच्या विठुरायाला भेटा आणि सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होऊ दे। आरोग्य बाबतीत माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत, जर तुम्ही त्याचे आन्सर म्हणजे उत्तरं बरोबर दिली तर आमच्याकडून, आमच्या सगळ्या टीमकडून तुमच्यासाठी एक भेटवस्तू असणार आहे। आणि माझा पहिला प्रश्न असा आहे, तंबाखू सोडल्यानंतर किती वेळात शरीर सुधारायला लागतं? लगेच। एकदम बरोबर, एकदम बरोबर। दारू प्यायल्यामुळे शरीरातला कोणता अवयव सगळ्यात आधी खराब होतो? लिव्हर खराब होतो। आणि गर्भवती महिलांनी तंबाखू का टाळावी? बाळावर परिणाम होतो म्हणून। एकदम करेक्ट। सो आमच्याकडून, आमच्या सगळ्या टीमकडून तुमच्या सगळ्यांचा हा सत्कार। बोला रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। पुंडलिकावरती हरी ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। तर शासनाने एक उपक्रम राबवलाय की आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, आणि आपण एक गेम खेळणार आहोत त्यात की मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आरोग्यावर। माझा पहिला प्रश्न आहे, मलेरियाचे खास लक्षण कोणते? ताप येणे, थंडी येणे, बरोबर, पाय हात पाय दुखणे। बरोबर बरोबर। वा 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 वा। आणि दुसरा प्रश्न आहे, चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणं ठळक असतात? हात पाय दुखणे। चिकनगुन्यामध्ये सांधे दुखणे, ताप येणे, चालता येत नाही त्या माणसाला, तो जवळजवळ 4 महिने माणसाला चालू देत नाहीत। डेंग्यू झाल्यानंतर रक्तातला कुठला घटक कमी होतो? तुम्ही सांगा, तुम्ही काहीच नाही बोललाय। पांढऱ्या पिशी। पांढऱ्या पेशी कमी होत आहेत, प्लेटलेट्स कमी होत आहेत। एकदम करेक्ट। नमस्ते।
आणि आरोग्यवारीसह बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.